तर मित्रांनो, हे पहा, रेशनच्या तांदळाची खारोडी आपण ज्यावेळेस तेलात टाकतो तर ती अगदीच मस्त अशी फुलते व त्याचबरोबर पांढरी शुभ्र बनून तयार होते. तर तुम्ही पाहू शकता किती छान फुललेली आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी आहे श्रद्धाज कुकिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आपल्याला रेशनची तांदूळची चकली किंवा खारोडी बनवून घेण्यासाठी आपल्याला इथे सर्वात आधी तांदूळ लागणार आहेत. मी इथे 2.5 किलोच्या प्रमाणात रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही इथे कमी प्रमाणात इतर कोणत्याही क्वालिटीचा तांदूळ घेऊ शकता. मी इथे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. सर्वात आधी व्यवस्थित निसून घेतलेले आहेत. आता आपल्याला 4 ते 5 पाण्याने व्यवस्थित हे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत, जेणेकरून यामध्ये जे काही तांदळामध्ये कचरा असेल ते पाण्यामध्ये वरती येईल व तांदूळ छान असे क्लीन होतील, म्हणजे स्वच्छ होतील. आता हे 4 ते 5 पाण्याने तांदूळ धुवून झाले. मग नंतर आपल्याला स्वच्छ पाणी टाकून घ्यायचं आहे. तांदूळ भिजत घालण्यासाठी आपल्याला भरपूर पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता तांदूळ एकदम स्वच्छ झालेले आहेत. आता आपण भिजत घालण्यासाठी पाणीसुद्धा टाकलेलं आहे. आता मी इथे काय करणार आहे, दर 12 तासाला या तांदळामधलं पाणी चेंज करून घेणार आहे. जर तुम्हाला दर 12 तासाला पाणी चेंज करणं शक्य नसेल तर आपण 24 तासाला सुद्धा पाणी चेंज करू शकता, म्हणजेच पुढच्या दिवसाला सुद्धा पाणी चेंज करू शकता. मित्रांनो, फक्त आपल्याला हे तांदूळ 2 दिवसच पाण्यामध्ये भिजत घालण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे. तिसऱ्या दिवशी आपल्याला खारोडी किंवा चकली बनवून घेण्यासाठी सुरुवात करायची आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण याचपासनं तांदळाची कुरडईसुद्धा बनवून घेऊ शकतो. त्यामुळे आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आता मी एक प्लेट झाकून ठेवलेली आहे. 2 दिवस आपण यामधलं पाणी चेंज करून घेऊया. तर आज आहे तिसरा दिवस. तुम्ही पाहू शकता पाण्यावरती फेस आलेला आहे थोडासा. तांदळाचा अजिबात वास सुटत नाही. आपण जर दर 12 तासाला पाणी चेंज करून घेतलं तर तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस आपण बोटाने तांदळाचा भुगा करून घेतोय तो इझिली भुगा होतोय, म्हणजेच त्याचं पीठ तयार होतंय. इथपर्यंत आपण तांदूळ भिजत घालून घेतलेला आहे. आता आपण तांदळामध्ये जे काही पाणी टाकून घेतलं होतं भिजत घालण्यासाठी ते तांदळामधलं पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला अजून दुसरं पाणी टाकून, स्वच्छ पाणी टाकून आपल्याला एकदा तांदूळ धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून जे काही आंबट वास असेल किंवा इतर काही असेल तर ते वास या पाण्यामध्ये निघून जाईल व आपली खारोडी किंवा चकली अगदी स्वादिष्ट लागेल. त्यामुळे तर तुम्ही पाहू शकता मी दुसरं पाणीसुद्धा टाकून तांदूळ व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे व ते सुद्धा पाणी मी फेकून दिलेलं आहे. आता एक मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. तुमच्याकडे जर मोठं मिक्सरचं भांडं असेल तर मोठं मिक्सरचं भांडं घ्या. माझ्याकडे छोटंच आहे त्यामुळे मी छोटंच मिक्सरचं भांडं घेतलं. आता आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे करून तांदूळ टाकून घ्यायचे व लागेल तसं पाणी टाकून आपल्याला स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. जसं की आपण इडलीसाठी वाटून घेतो तांदूळ, त्याचप्रमाणे आपल्याला हे सुद्धा तांदूळ वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदीच रवाळ टेक्स्चरमध्ये मी या तांदळाचं पीठ तयार करून घेते, म्हणजेच बॅटर तयार करून घेते. तर आता आपण याच पद्धतीने सर्व तांदळाचं बॅटर तयार करून घेऊया. मित्रांनो, आपल्याला या तांदळाच्या बॅटरमध्ये भरपूर सारं पाणी टाकून घ्यायचं आहे. आपण आपल्या इच्छेनुसार पाणी टाकून घेऊ शकता. जेवढं तांदळाचं बॅटर आहे त्याच्यात दुप्पट किंवा तिप्पटसुद्धा तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता. इथे पाण्याचं प्रमाण असं काही नाही आहे, फक्त एवढंच आपल्याला करायचं आहे, पाण्याचं प्रमाण जरा जास्तच ठेवायचं. आता पुन्हा आपल्याला एक मोठी प्लेट झाकून घ्यायचं आहे. किमान 12 तासासाठी, म्हणजेच हे तांदळाचं चीक खाली सेट होईपर्यंत आपल्याला झाकून ठेवून घ्यायचं आहे. जर असं वाटलं की 12 तासाने सुद्धा तांदळाची चीक तळाशी बसलं नाही तर आपल्याला अजून 2 ते 3 तास तसंच झाकून ठेवून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता तांदळाचं चीक अगदी तळाशी बसलेलं आहे व आपण जे एक्स्ट्रा पाणी टाकून घेतलं होतं ते सुद्धा वरती राहिलेलं आहे, म्हणजेच परफेक्ट. आता आपल्याला हे पाणी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. हे पाणी काढून आपल्याला फेकून द्यायचं आहे. आपल्याला या पाण्याचा कुठेही वापर नाही करायचा. मित्रांनो, इथे एक लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस चीक यायला सुरुवात होईल ना त्यावेळेस आपल्याला थांबून घ्यायचं आहे, म्हणजेच थांबायचं आहे. त्यावेळेस आपल्याला अजून पाणी काढण्याची गरज नाही. तुम्ही पाहू शकता इथे एक्स्ट्राचं पाणी निघालेलं आहे, अजूनही पाणी दिसत आहे. आपण हे सर्वात आधी पाणी फेकून देऊयात आणि दुसरं राहिलेलं पाणीसुद्धा काढून त्यानंतर तेही पाणी फेकून देऊयात. तर हे पहा, चीक यायला सुरुवात झालेली आहे. आता आपल्याला या स्टेजला थांबवून घ्यायचं आहे. अजून आपल्याला पाणी काढून घेण्याची गरज नाही, ज्यावेळेस चीक येत असेल त्यावेळेसच. तर आता तुम्ही पाहू शकता हे पाणीसुद्धा आपण फेकून देऊयात. आणि इथे तुम्ही पाहू शकता तांदळाचं चीक व पाणी वेगवेगळं झालेलं आहे. तांदळाचं चीक हे पातेल्याशी तळाशी बसलेलं आहे. एकदा चमच्याच्या मदतीने चीक हा पातेल्यापासून वेगळा करून घ्यायचा. जर याच्या गाठी असतील तर त्यासुद्धा फोडून घ्यायचा. आता इथे मी एक दुसरं पातेलं घेतलेलं आहे स्टीलचं. आता आपल्याला हा चीक मोजून घ्यायचा आहे. तर मी दुसऱ्या पातेल्यामध्ये चीक मोजून घेणार आहे. आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, जेवढा चीक आहे तेवढंच आपल्याला पाणीसुद्धा घ्यायचं आहे. मित्रांनो, चीक जितका असेल तेवढंच पाणी
हे परफेक्ट मेजरमेंट आहे. जर असं आपल्याला वाटत असेल की पाणी एक्स्ट्रा लागत असेल, त्यावेळेस आपण एका बाजूला पाणी गरम करून घेणार आहोत. जर पाणी लागल्यासच आपण ते सुद्धा पाणी वापरणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता जेवढा चीक तेवढंच पाणीसुद्धा मी घेतलेलं आहे. आता मी गॅसवरती एक मोठं पातेले ठेवून घेतलेलं आहे. ज्या पातेल्याने आपण चीक मोजून घेतला, पाणी मोजून घेतलं, त्याच पातेल्याने मी पाणी टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला या पाण्यामध्ये सर्वात आधी 1 चम्मच पापड खार टाकून घ्यायचा व त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं. मित्रांनो, इथे एक लक्षात ठेवा, जर तुम्ही 1 चम्मच पापड खार घेतला तर अर्धा चमचा मीठ घ्या. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर तुम्ही जेवढा पापड खार घेतला त्याच्या अर्ध्या प्रमाणात मीठ घ्यायचं आहे, कारण पापड खार सुद्धा खारट असतो. त्यामुळे आता पाण्याला एक छान उकळी आली की त्यानंतर आपल्याला साधारण 4 ते 5 पळी आपल्याला यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे. मित्रांनो, आपल्याला पाणी लागल्यासच आपण या पाण्याचा वापर करणार आहोत. बरेचशा वेळेस तांदळाच्या क्वालिटीवरती सुद्धा डिपेंड असतं की पाणी कितपत लागणार आहे, किंवा खारुडीला पाणीसुद्धा जास्त होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला इथे पाणी काढून घ्यायचं आहे. आपण लागल्यासच त्या पाण्याचा वापर करणार आहोत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, पाण्याला उकळी आली की आपण जे चीक मोजून घेतलं, एका हाताने चमचा पकडायचा, त्यानंतर चीक आपल्याला या पाण्यामध्ये मिक्स करत करत टाकून घ्यायचा. मित्रांनो, चम्मच कुठेही थांबवायचा नाही ज्यावेळेस आपण चीक टाकून घेतो त्यावेळेस या पाण्यात. नाहीतर काय होईल, या चिकाच्या गुठळ्या तयार होतील किंवा गाठी तयार होतील, जे की आपल्याला फोडायला अवघड जाईल. त्यामुळे तांदळाच्या पिठाचं चीक टाकत असताना चमचा नक्कीच फिरवून घ्यायचा किंवा इतर कोणाची तरी मदत घ्यायची. तर माझ्या इथे मदतीला आई होती, त्यामुळे मला इथे करण्यासाठी सोपं गेलेलं आहे. जर तुमची आई किंवा ताई असेल तर तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता. तर आता मी काय करते, चमच्याच्या मदतीने किंवा एखाद्या मिक्सरच्या मदतीने आपल्याला व्यवस्थित घोटणीच्या मदतीने फिरवून घ्यायचा. तर इथे आपल्याला चम्मच न थांबवता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, हलवून घ्यायचं, जेणेकरून याचा गुठळा तयार होणार नाही. तर हे पाहू शकता साधारण 5 ते 6 मिनटं झालेले आहेत. लो टू हाय फ्लेमवरती मी हे चीक शिजवून घेते. मित्रांनो, आपल्याला लो टू हाय फ्लेमवरती चीक तांदळाचं शिजवून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता इथे गुठळा तयार झालेले आहेत. या चमच्याच्या मदतीने फोडून घ्यायचे आहेत आपल्याला आणि एकसारखं पीठ आपल्याला हलवून घ्यायचं आहे. तर साधारण 10 मिनटं झालं की चीक बऱ्याचपैकी घट्ट झाले की आपल्याला थंड पाण्याचा हात लावून घ्यायचा. थंड पाण्याच्या हाताने हे पीठ म्हणजे चीक दाबून घ्यायचं. त्यानंतर एक प्लेट झाकून घ्यायची आहे लगेचच आणि साधारण 4 ते 5 मिनटानंतरच ओपन करून खालचं चीक हे वरच्या बाजूला, वरचं चीक खालच्या बाजूला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडक्यात काय हलवून घ्यायचं आहे आपल्याला. तर तुम्ही पाहू शकता हे चीक आपल्याला जाडसर पळीनं आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. तर आपल्याला खारुडी बनवून घेण्यासाठी चीक आपल्याला साधारण 30 ते 40 मिनटं शिजवून घ्यावं लागतं. तर तुम्ही पाहू शकता चीक हे अजूनही शिजलेलं नाही आहे. तर पुन्हा एकदा थंड पाण्याचा हात लावून या चीकला दाबून घ्यायचं व पुन्हा एकदा प्लेट झाकून घ्यायचं आहे. तर आपल्याला चीक कुठपर्यंत शिजवायचं आहे ते मी तुम्हाला पुढे गेल्यावरती सांगते. चीक शिजत आहे तोपर्यंत आपल्याला जर यापासनं कुरडई बनवायची असेल तर आपल्याला कुरडईची चाळणी लावून त्या सोऱ्याला आतल्या बाजूने पाणी लावून घ्यायचं. मित्रांनो, इथे तेलाचा कुठेही वापर करण्याची अजिबात गरज नाही. किंवा जर आपल्याला तांदळाची खारुडी बनवून घ्यायची असेल तर त्याला सुद्धा आपल्याला पाणीच लावून घ्यायचं आहे. तर मी इथे सर्वात आधी साच्याला पाणी लावून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता पुन्हा 5 मिनटानंतर मी हे तांदळाचं चीक ओपन करून बघितलेलं आहे, म्हणजे चुगडून बघितलेलं आहे. आता मी ही पळी सर्वात आधी पाण्यात बुडवून घेतली, जेणेकरून आपल्याला चीक मिक्स करून घेण्यासाठी अगदी सोपं जाईल. त्यामुळे आता इथे आपल्याला हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. त्यानंतर हे चिकाचं मिश्रणचा गोळा हातावरती घेऊन बघायचा. जर हे चीक कुठेही हाताला चिटकत नसेल तर त्यावेळेस समजून जायचं की चीक व्यवस्थित शिजलेला आहे. किंवा हाताला कुठेही चिटकत असेल तर त्यावेळेस अजून आपल्याला 4 ते 5 मिनटं हे चीक व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आता मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर आपल्याला या चिकापासनं कुरडई बनवून घ्यायची असेल तर आपण कुरडईसुद्धा बनवून घेऊ शकतो. जर आपल्याला खारुडी बनवायची असेल तर आपण खारुडीसुद्धा बनवून घेऊ शकतो. आता आपल्याला हे चीक एका सोऱ्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं. चीक हे सोऱ्यामध्ये भरून झालं की आपल्याला लगेचच एक प्लेट झाकून घ्यायची आहे. चीक जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच आपल्याला कुरडई किंवा खारुडी बनवून घेण्यासाठी सोपं जातं. त्यामुळे आपल्याला चीक गरम असेपर्यंतच खारुडी किंवा कुरडई बनवून घ्यायचं आहे. तर चीक सोऱ्यामध्ये भरून झालं की लगेच आपण एक प्लेट झाकून ठेवून घेऊयात. ज्या वेळेस आपल्याला खारुडी किंवा कुरडई बनवून घ्यायची आहे त्यावेळेसच आपण यावरची प्लेट काढून घेऊयात. आता सेम त्याच पद्धतीने मी इथे चकलीचा साचा घेतलेला आहे. त्यामध्ये सुद्धा
हे तांदळाचं पिठाचं चीक मी यामध्ये भरून घेते आहे. मित्रांनो, दाबून व्यवस्थित भरून घ्यायचं. खारोडीचं मिश्रण सोऱ्यामध्ये भरून झालं की लगेच झाकण लावून घ्यायचं सोऱ्याचं. त्यानंतर आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने खारोडी बनवता येते. तुम्ही पाहू शकता, कुठेही खारोडी टाकत असताना तुटत नाही, म्हणजेच आपलं खारोडीचं मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे. तर मी हे पंख्याच्या हवेखालीच एक प्लास्टिकच्या शीटवरती खारोडी टाकून घेते. मित्रांनो, तुम्ही एका सुती कपड्यावरती सुद्धा खारोडी बनवून घेऊ शकता. तर मी सर्वात आधी हे पंख्याच्या हवेखाली साधारण 12 तास वाळवून घेणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी हे उन्हात 2 दिवस कडकडीत वाळवून घेणार आहे. तर हे पहा, 2 दिवस मी कडकडीत उन्हात ही खारोडी वाळवून घेतलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता किती पांढरी शुभ्र अशी रेशनच्या तांदळापासून आपली खारोडी तयार झालेली आहे. आपण ज्यावेळेस तेलात टाकतो तर ते 5 पट फुलून अशी मस्त वरी येते. तर तुम्ही पाहू शकता, मी तेलात टाकून दाखवते तुम्हाला. तर हे पहा, ही खारोडी आपण ज्यावेळेस तेलात टाकतो तर मस्त अशी 5 पट फुललेली आहे. व तुम्हाला मी याचबरोबर याचा आवाजसुद्धा दाखवते की किती छान अशी खुसखुशीत आपली खारोडी बनून तयार झालेली आहे. मित्रांनो, जर तुम्हाला खारोडीची रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा, आणि जरी नसेल आवडली तरी सांगा. तर मित्रांनो, मस्त अशी आपली खारोडी बनून झालेली आहे. कमी तेलकट, अगदीच खुसखुशीत, आणि वर्षभर आपण ही स्टोअर करू शकतो एकही तेलाचा थेंब न वापरता. आज आपण खारोडी बनवून घेतलेली आहे. तर मित्रांनो, भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.